चक्क बैलगाडीतून निघाली नवरदेवाची वरात। डोणगाव येथील गोळे कुटुंबियांनी जपले जुन्या काळातील साधेपण। बुलढाण्याच्या डोणगावमध्ये एक विवाह सोहळा पार पडला, ज्यामध्ये मुलीच्या लग्नासाठी आलेलं वऱ्हाड चक्क बैलगाडीतून अवतरलं। हा विवाह सोहळा सर्वांचं लक्ष वेधून घेणारा ठरला। अतिशय साध्या पद्धतीने लग्न केल्यानंतर त्यांच्याकडे पाहून नाक मुरडणारे बरेच जण असतात, परंतु बुलढाणा जिल्ह्याच्या मेहकर तालुक्यातील डोणगाव येथे झालेल्या लग्न समारंभात अनेक जण सेल्फी काढण्यासाठी धावपळ करताना दिसून आले। गणेश गोळे यांच्या शुभांगी या कन्येचं लग्न डोणगावपासून 8 किलोमीटर अंतरावरती असलेल्या शेलगाव देशमुख येथे जुळलं। अत्यंत साध्या आणि पारंपरिक पद्धतीने हे लग्न करण्याचं ठरल्याने या लग्न सोहळ्यात महागड्या मोटर वाहनांऐवजी बैलगाडी, बँड बाजा, डीजे ऐवजी बैलाच्या गळ्यातल्या घुंगराच्या माळांचा निनाद, तब्बल 20 बैलगाड्यांमधून दिसून आलेलं वऱ्हाड, त्यांनी परिधान केलेला पारंपरिक व अस्सल महाराष्ट्रीयन पोशाख, वधूपित्याने नवरदेवाच्या डोक्यावरती ऊन लागू नये म्हणून धरलेली छत्री, गेल्या 30 वर्षांपासून कधीही गावात न शिरलेल्या रस्त्याने गावात पोहोचलेलं वऱ्हाड आणि गावातल्या मुख्य मार्गावर कुतूहलाने पाहणारं सारं गाव, पवित्र अग्नीला साक्षी ठेवून घेतलेले 7 फेरे, त्यात साजूक तुपाची आहुती आणि पारंपरिक पद्धतीने रंगलेला हा विवाह सोहळा पाहण्यासाठी व विवाहाचे साक्षीदार होण्यासाठी जमलेल्या सर्वच आप्तेष्टांना 1970च्या दशकाची आठवण झाली। इतर पालकांनी देखील आपल्या मुलामुलींचे लग्न अतिशय साध्या पद्धतीनं करावं असे आवाहन गोळ्या कुटुंबियांकडून केली जात आहे। आमचा असा संकल्प होता की जे प्लास्टिक मुक्ती, त्यानंतर हुंडाबळी किंवा हे जे आता झगमगाटात जे लग्न होतात, जे खर्चिक लग्न आहेत, आणि हा सगळा शेतकरी वर्ग आहे, यांनी शेतकरी वर्गांनी एवढा खर्च त्यांना झेपत नाही, कर्ज काढणे वगैरे, त्यासाठी आम्ही 101च पाहुणे बोलावले होते। म्हणजे 101 पाहुण्यांना आमंत्रित केलं होतं, पत्रिका छापल्या नाही। त्याच्यानंतर आम्ही अशा मशाली करून मशालीत लग्न लावलं। हे पात्र वगैरे आम्ही हे जे आहे आपले पारंपरिक जे जेवणावळी होत्या, पारंपरिक जे पळसाच्या पानाचे पात्र आणि द्रोण लावायचे, ते आम्ही सगळे घरी लावून घेतले होते। इथं माणसं पाहुणे बोलावून त्यांच्याकडून लावून घेतले होते। आणि हे सगळं प्रदूषणमुक्त, प्लास्टिक मुक्त असावं, वातावरणाचा म्हणजे डीजे वगैरे किंवा हे असं साऊंड सिस्टम नसावी। त्याच्यामुळे आमच्या लग्नात फक्त 3च मांग होते, 2 ते लहान लहान मुलं होते, 2 लहान लहान मुलं होते आणि एक माणूस पुंगी घेऊन होता, बस 3च वाजंत्री होते, 3 जण। त्यानंतर आम्ही हे हिरवा मांडव, हा जो तुम्हाला दिसतोय ना वरचा, हा हिरवा मांडवात लग्न लावलं। हे बोहलं आहे, इकडे बोहलं बनवलेलं आहे। या बोहल्यात जे आपले जे विज्ञानवादी जे आपले जे पूर्वज होते, त्यांची लग्न कशी व्हायची, बैलगाडी, आम्ही आता 15-16 बैलगाड्या जमा केल्या आणि त्यात सगळं वऱ्हाड बैलगाडीतून आणलं। आम्ही वेशीवर गेलो, वेशीवरून नवरदेवांना घेऊन आलो इथं। तर हा एक असा कल्पना होती आमची की प्रदूषण मुक्त, ध्वनीमुक्त, विद्युत मुक्त, त्यानंतर प्लास्टिक मुक्त, हे असं सगळं त्यात आम्ही सगळ्या गोष्टी अशा त्याच्यात हे केल्या। आणि खर्चिकाला पेट्रोल मुक्त किंवा बैलगाडी, आपल्याकडे आपण जर सधन कास्तकार आहोत, तर मग आपल्याकडे ऐश्वर्य असायला पाहिजे, सजून धसून बैलगाड्यात। म्हाताऱ्या ज्येष्ठांचा विचार केला आम्ही, सगळे ज्येष्ठ म्हातारे आम्ही त्यात गाडीत भरून आणले होते। हा असा एकूण सगळा विचार आमच्या समोर होता।